त्याच्याकडे माहिती आहे पप्पा अहो बोला तुम्ही का नवरदेव बाळा मीच तुम्हीच हो कोण्या गावाला आले मी नागपुरी दोन कुटुंबाचं का नाही नागपुरी जवळचं बरं तुमचं नाव आहे ना मध्ये नाव आहे ते का बिना नावाचं असेल तर एक नंबर नाव आहे आपलं सांगू का माझं नाव आहे दत्ता तुमच्या पप्पाचं नाव फलकोता रेगल पप्पा अहो तुम्हाला लग्न करायचं आहे का बिलकुल लग्न झालं अहो हो तुमच्या पंढरपूरच्या भाज्या किती झाल्या आपल्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दिवसभर वाड्यात वाड्या होते फक्त दुकानात हो फसून का हो तुम्हाला व्यसन आहे का आपल्याला व्यसन काही नाही फक्त मी सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम एक चम्मच ड्रिंक पेत असतो का हो तुमच्या घरी शौचालय आहे का चांगलं बोलतोय ना शौचालय हागेचं डब्बं नाही आपण बांधलंच नाही आपल्या त्याचं काही घेतलेलं नाही काहून म्हणजे आपल्या सवयच नाही जोपर्यंत आपण उघड्यावर जाऊन रस्त्याला बसत नाही बिलकुल खाली मारी किंवा रस्त्याच्या साईडनं जोपर्यंत मला वरून भरपूर हवा लागत नाही जोपर्यंत मला खाली 2-4 पोटाच्या काड्या टोचत नाही तोपर्यंत काही सगळा सप्पा होत नाही म्हणून मी काही मागे सगळा चालला नाही बाहेर जाते बापाही जाते मी जातो आणि लग्न जर झालं समजा आपलं तर तुले जायला तर पोटाच्या काड्या टोचून घ्यायला तुमचे मामा कुठं आहे मला मामा आता सुरू आहे का अगोदर माझ्या पप्पाला विचारते आणि लगेच तुम्हाला सांगते बाबा गो बाबा याचं माझं लगीन बाबा गो बाबा याचं माझं लगीन मामी आली का आता कसं आपला आराधी राखण्याची मामी पाहिजे मामाने तुझे पोरगी दुसरी भेटली मामाला कोणीच नाही बरं ठीक आहे तू जाणतो एवढे माझ्या मामा तू बोलत तर मामा एवढे पोरगी शालू पसंत आहे का तुम्हाला पसंत आहे मजा पण काढा तुम्ही तुम्हाला काय आम्ही पातळाकडे घरी गेल्यावर चला बरोबर घालून
तुझा मामा हे पाय मामा हे मामा मला माठ हो गया था मामा सर मामी माझ्याकडे भो मामा मामा काहीच द्या या बाप्पा मामा पोरगा पसंत आहे का मोठा पसंत आहे कोण पाय म्हणतो तर कान देतो आम्ही जरी गेलेच असेल 100%. मामा हो लग्न करायचं का लग्न करत नाही करायचं हो मग अंतरपाठ झाला पण सध्या तर दुसरा पोरगा कोणीतरी या मामासाठी बरोबर यावर कोणतरी मोठं मोठं या तुम्ही मोठं या मोठं यारे लग्न लावा रे